अच्छा मॅम माझा फोनचा रिचार्ज संपला होता त्याच्यामुळे मी क्लास जॉईन केलं नव्हतं तर मला होमवर्क बी माहिती नव्हतं मॅम. टीचर आमच्या मोबाईलचा कॅमेरा खराब आहे त्याच्यामुळे मी होमवर्क नाही टाकू शकत. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे टाका तर त्यांनी तो पूर्ण करा. ओके मॅम आज मी टाकून देईल मॅम. टीचर होमवर्क Yes, परत एकदा सांगाल का त्या दिवशीचं होमवर्क काय होतं असं? हो मॅम सांगा. सांगते, बघून सांगते. परत मी ग्रुपवर टाकते. ठीक आहे. हो मॅम. ओके ओके मॅम. ठीक आहे. आता आपण आज पुढचं सुरू करूयात. आता सगळेजण शांत बसणार आहात तुम्ही. पुढचा जो आपल्याला 9वा धडा सुरू करायचा आहे तो आहे नकाशा प्रमाण. ओके. आता तुम्ही शास्त्रामध्ये तुमच्या भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र, जीवशास्त्र हे सगळं शिकता. त्याच्यात एक प्रयोग नावाचा एक वेगळा टॉपिक असतो, बरोबर? हो टीचर. हो टीचर. प्रयोग प्रयोग म्हणजे काय मला सांगा. टीचर प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट मॅम. एक्सपेरिमेंट. इंग्लिश मधलं ट्रान्सलेशन सांगताय तुम्ही मला. आपल्याला काही प्रयोग दिलेला असतो तो आपल्याला करायचा असतो त्याला म्हणतात. म्हणजेच प्रयोग म्हणजे एखादी गोष्ट करायचं असतं. टीचर एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीचा त्रास घ्यायचा. हॅलो टीचर मी सांगू एखादी गोष्टी गोष्टी करायची मॅम. एखादी गोष्ट करायची. टीचर आपल्याला एखादी तुम्ही जर सगळ्या सेक्शन मिळाला असेल तर प्रयोग करायला लावला तर त्याला आपण प्रयोग म्हणतो. मॅम तुमचा आवाज काहीच नाही. येत आहे येत आहे मॅम. टीचर मी सांगू का प्रयोग म्हणजे काय? सगळे कळलं मला. सगळे शांत बसा नाहीतर मी सगळ्यांना म्यूट करीन मग. ओके. सो मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता प्रयोग म्हणजे काय, पहिले तर तुम्ही सगळ्यांनी मला एक्सपेरिमेंट असं उत्तर दिलं. ते चुकीचं आहे. ते भाषांतर झालं. इंग्लिशमध्ये भाषांतर झालं प्रयोगाचं. तर प्रयोग म्हणजे कुठलीही गोष्ट जे तुम्ही शिकता ते जेव्हा तुम्ही स्वतः करून बघता, ओके, त्याला प्रयोग करणं म्हणतं. तर आता हे प्रयोग ऑलरेडी ज्यांनी शोध लावलेले असतात तेच तुम्ही करून बघू शकता किंवा तुम्ही स्वतः वेगवेगळे प्रयोग करून एखादी गोष्ट शोधून काढू शकता. ओके. असं जे असतं ते शास्त्रात असतं. तसेच गणितात सुद्धा काही ऍक्टिव्हिटी असतात. तुम्हाला गणितात काही गोष्टी करून बघायच्या असतात. जसं की 3D तीन बाजू असलेल्या काही गोष्टी तुम्ही करून बघू शकता कागदाच्या भूमितीच्या याच्या साह्याने, सिद्धांतांच्या साह्याने. सो असं जॉग्राफिक पण एक वेगळा प्रयोग किंवा ज्याला प्रॅक्टिकल्स म्हणतो आपण, तसं भूगोलात सुद्धा तुम्हाला काही जो धडे आता तुम्हाला आपण जे शिकलो ते आहे तुम्हाला नुसतं वाचन होतं किंवा ऑलरेडी ज्यांनी शोध लावलेले आहेत ते तुम्ही बघितलं आणि आता स्वतः काहीतरी करून बघायचं किंवा एखादी ऍक्टिव्हिटी करायची. तर भूगोलात जनरली तुम्हाला जे असं आहे ते म्हणजे नकाशा. ओके. भूगोलात जे काही तुम्हाला करून बघण्यासारख्या गोष्टी असतात किंवा प्रयोग काही करायचा असेल तर ते तुम्ही नकाशात तयार करणे हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे. नकाशाशिवाय तुम्ही भूगोलाचा अभ्यास करू शकत नाही. भूगोलाचा अभ्यास करायचा असेल तर नकाशा हा वापरायलाच पाहिजे सगळ्यांना. ओके. हे एक गोष्ट. आता मला सांगा नकाशा म्हणजे काय? मॅप. जगात परत म्हणजे आपण एका जागेवरून आपल्याला कुठे जायचं ते माहिती नसेल तर ते बघू शकतो आणि त्याच्या काय आहे ना आपण त्या ठिकाणी नाव येतात टीचर. सांगू का आपण ज्या ठिकाणी राहतो त्या जागेचं चित्र. मी सगळ्यांना म्यूट केलं आता. तुम्ही का बरं सगळे असे पटापटा उत्तर देता? थांबत का नाही? कोणीतरी हात वर केल्यानंतर मी सांगेन ना कोणातरी उत्तर द्यायला. असं जर सगळं केलं तर गडबड काहीच कळणार नाही आपल्याला. ओके. ठीक आहे. आता मला मयूर पहिल्यांदा सांग नकाशा म्हणजे काय?
येस, मयूर सांगणार आहे. नकाशा म्हणजे आपण ना आपल्याला जिथे जायचंय ना तिथे आपण नकाशामध्ये पाहू शकतोय. बर, प्रेरणा तू सांग. ओळख. प्रेरणा सांग. हो मॅम, सांगते मी. हा सांग. मॅम, जे आपल्याला ठिकाण माहित नसेल त्या ठिकाणाची माहिती जे आपण मोबाईलवर बघतो ना त्याला नकाशा म्हणतात. हो मॅम. बर, आदिती तू सांग. हो टीचर. टीचर, नकाशा म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे त्याच्यावरील जी काही जागा आहेत त्यांचे प्रतिकारात्मक चित्रण म्हणजे नकाशा होय, म्हणजे आराखडा थोडक्यात. बरोबर, हे उत्तर जास्त बरोबर आहे सगळ्यात. जागृती, आता तू शेवटचं एक उत्तर सांग, मग आपण पुढे जाऊयात. जागृती. हो टीचर. टीचर, आपण नकाशाला ना आपण मॅप पण म्हणू शकतो. म्हणजे टीचर आपण फॉर एक्झाम्पल घेऊ शकतो. आपल्याला एखादी आराखडा तयार करायचा आहे त्याच्यासाठी ना टीचर आपल्याला आधी नकाशाची गरज लागते. टीचर म्हणजेच आपल्याला जर एखादी वस्तू कुठून शोधायची असेल ना तर त्याच्यासाठी आधी आराखडा तयार करावा लागतो आणि आराखड्यासाठी मेन म्हणजे काय म्हणतात आपलं नकाशा लागतो टीचर, नकाशा. ओके, ठीक आहे. आता मी काय सांगते ते ऐका सगळ्यांनी. पुढचा प्रश्न. हॅलो. हा, सो नकाशा म्हणजे तुम्हाला साध्या शब्दात सांगायचं झालं तर पृथ्वी कशी आहे हे साधारण तुम्हाला दिसण्यासाठी, अख्खी पृथ्वी तर आपण एका वेळेस बघू शकत नाही कारण पृथ्वी खूप मोठी आहे. म्हणून पृथ्वीवरचे जमीन कुठे आहे आणि पाणी कुठे आहे हे जर तुम्हाला साध्या कागदावर बघायचं असेल, ओके, तर पृथ्वीचं आपण छोटं चित्र तयार करतो. ओके, आणि हे छोटं चित्र तुम्ही एकाच वेळी बघू शकता, त्याला नकाशा म्हणतात. ओके, हे साध्या शब्दात झालं. नकाशाची जी व्याख्या आहे, ओके, नकाशाचं नुसतं चित्र काढलं तुम्ही, साधारण हाताने काढलं, तुम्ही सगळ्यांनी भारताचा नकाशा बघितलेला आहे. सो भारताचा नकाशा जर तुम्ही हाताने तसाच्या तसा काढला तर त्याला लगेच आपण नकाशा म्हणत नाही, तर आपण साधारण भारताचं चित्र म्हणू शकतो की भारत कसा दिसतो, भारताच्या सगळ्या बाउंड्रीज कशा कशा कुठे कुठे आहेत हे बघू शकतो. सो त्याला चित्र म्हणतो. पण नकाशा म्हणजे नकाशाला एक प्रमाण असतं. प्रमाण असल्याशिवाय नकाशा होत नाही. म्हणून त्याला चित्र न म्हणता आपण नकाशा म्हणतो, कारण त्याला एक ठराविक प्रमाण असतं. आता हा नकाशा तयार कसा करतात, किंवा तुम्ही आता सगळेजण आजकाल फोटो आपण काढतोच मोबाईलमध्ये, तुम्ही ज्या ज्या प्रकारची ज्याची उंची आहे त्याच प्रमाणात तो फोटो येतो. जो मुलगा उंच असेल तो त्या फोटोत उंच दिसतो, जो छोटा असेल त्याच्यापेक्षा तो छोटा दिसतो उंचीनी, अजून छोटा असेल तर छोटा दिसतो, तुमचे आई बाबा असतील त्या फोटोत तर ते उंच दिसतात. तर जसे तुम्ही दिसता, जशी तुमची उंची आहे त्याच प्रमाणात त्या फोटोत दिसते. फक्त सगळेच जण त्याच्यात छोटे छोटे झालेले असतात प्रमाणात. ओके, एकसारख्या प्रमाणात छोटे होतात. याचं कारण जे आहे ते तुमच्या मोबाईलला असलेली लेन्स. ओके, त्या लेन्स मधनं, किंवा ज्याला भिंग म्हणतो आपण, ओके, त्या भिंगातनं जेव्हा तुम्ही चित्र बघता तेव्हा सगळेच लोक त्या प्रमाणात एकाच प्रमाणात छोटे होतात. ओके, असं नाही होत की एक जवळचा माणूस आहे तर तो मोठा दिसेल, लांबचा माणूस आहे तर छोटा दिसेल, असं होत नाही. ते एकाच प्रमाणात सगळेजण छोटे मोठे छोटेच दिसतात. ओके, तसंच नकाशाला सेम की तुम्हाला एक प्रमाण असतं. कारण जी मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पृथ्वी ही अख्खी मोठी आहे आणि त्या पृथ्वीला जर छोटं करायचं असेल तर ते तुम्हाला प्रमाणातच करायला लागेल. असं नाही की भारताचा नकाशा मोठा दिसेल आणि पाकिस्तानचा एकदम छोटा दिसेल, असं करू शकत नाही तुम्ही. जेवढ्या प्रमाणात भारताचा नकाशा तुम्ही कराल तेवढ्याच प्रमाणात पाकिस्तानचा पण नकाशा तुम्हाला करायला लागतो, नाहीतर मग भांडण होतील. सो म्हणून नकाशाचं सगळ्यात महत्वाचं जे अंग आहे किंवा सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे प्रमाण, आणि हेच आपण या धड्यात बघणार आहे.
आता प्रमाण पहिल्यांदा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा बाकीचे सुद्धा अत्यंत काही महत्वाचे घटक आहेत, ते म्हणजे दिशा. ओके, नकाशाला असलेली दिशा तुम्हाला सगळ्यांना माहितीये की नकाशात उत्तर दिशा दाखवलेली असते. ओके, त्यामुळे दिशा हे एक महत्वाचं घटक किंवा अंग आहे नकाशाचं. आणि त्याचा आकार, ओके, जसा भारताचा आकार प्रत्यक्ष पृथ्वीवर आहे तसाच आकार तुम्हाला नकाशावर दाखवायला पाहिजे. असं होऊ शकत नाही की तुम्ही काहीतरी वेगळाच आकार दाखवला. क्षेत्रफळ तेवढंच दाखवलंय भारताचं, पण समजा भारताचा आकार बदलला तर असं होऊ शकत नाही. म्हणून कुठलाही नकाशा तयार करताना त्या नकाशाचं प्रमाण, त्या नकाशाचा म्हणजे त्याच्यावर जे काही तुम्ही दाखवणार आहात त्याचा आकार आणि दिशा, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. ओके, आणि ह्या गोष्टी तिन्हीच्या तिन्ही तुम्ही कधीच एकाच नकाशावर बरोबर 100% करेक्ट दाखवू शकत नाही. ओके, याचं कारण तुम्हाला थोडंसं आता इमॅजिन करायला लागेल. पृथ्वी जी आहे आपली ती 3 त्रिमितीय आहे, 3 डायमेन्शन्स आहेत, त्याला 3 डायमेन्शन्स आहेत. आणि कागद जो आहे तुमचा तो द्विमितीय आहे किंवा तो 2 डायमेन्शनल आहे. त्यामुळे 3D दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या तशाच्या तशा तुम्ही 2D वर घेऊ शकत नाही, 2 डायमेन्शन्स वर त्या तशाच्या तशा घेऊ शकत नाही. हा, येस येस मॅम. कोण बोललं? काय माहिती काय विचारायचंय का? येस, कोणाला विचारायचंय का काही? हो टीचर, तेजस विचार. हा तेजस बोल. नो मॅम, मी नव्हतो विचारत, कोणतरीच बोललो होतो. ऐश्वर्याला काही विचारायचंय का? हात का वरती केलेत सगळ्यांनी? हात खाली घ्या मग सगळे. टीचर कोणतरीच मध्ये काहीतरी मॅम असं बोललो होतो. मुलगी होती मॅम कोणती. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. हो ओके. सो मी जे तुम्हाला सांगत होते की तुम्ही असं थोडंसं इमॅजिन करा, डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा की तुमच्याकडे एखादा फुटबॉलचा बॉल आहे किंवा एखादा बॉल आहे, त्याच्यावर काहीतरी डिझाईन आहे. आणि समजा तुम्ही तो बॉल कापलात मध्ये आणि त्याला असं सपाट केलं, जमिनीवर सपाट केलं, तर त्याच्यावरचं जे चित्र जे आहे त्याचं काय होईल? ते चित्र तसंच्या तसं दिसणार नाही तुम्हाला, ते चित्र सगळं खराब झालेलं दिसेल. हो मॅम. हा, याचं कारण काय आहे? कारण आधी ते चेंडूवर होतं तेव्हा तो त्रिमितीय चित्र होतं ते, आणि नंतर हा बोल. मॅम सॉरी, किती वेळाचे मी बोलण्याचा प्रयत्न करते पण तुमच्यापर्यंत कोणालाच आवाज येत नव्हता. त्याच्यामुळे ना मी पुन्हा पॉवर ऑफ करून पुन्हा रिजॉईन झाले. किती वेळा बोलत होते पण आवाजच नव्हता जात. बर बर, बोल आता काय म्हणायचंय? काही नाही मॅम, ते प्रयोगचं विचारलं होतं ना, ते सांगायचं होतं. अच्छा बरं ठीक आहे, ते आता झालं, आता आपण पुढे गेलोय. ओके मॅम. सो जे मी तुम्हाला सांगत होते की त्या चेंडूवरचं चित्र जे आहे, त्या बॉलवरचं जे काही चित्र आहे ते तसंच्या तसं तुम्हाला त्या कागदावर येणार नाही, किंवा तुम्ही जेव्हा तो चेंडू फ्लॅट कराल, सपाट कराल, तेव्हा ते तसंच्या तसं दिसणार नाही, कारण ते 3Dचं आता 2D झालेलं आहे. तेच नकाशावर होतं. जशीच्या तशी पृथ्वी, तिन्ही गोष्टी घटक ऍक्युरेट 100% असलेला नकाशा असा आपण दाखवू शकत नाही. आता मग असं जर असेल तर आपण नकाशा का वापरतो? मग आपण पृथ्वीचा गोल तुम्ही सगळ्यांनी बघितलेलाच आहे, ज्याला आपण पृथ्वीचा ग्लोब म्हणतो, गोळा, मग तोच का नाही वापरत आपण जर नकाशा पूर्ण 100% करेक्ट नाहीये? तर त्याचं कारण आहे, म्हणजे एक तर तुम्ही त्याच्या आकाराला खूप मोठा पृथ्वीचा आकार तुम्ही किंवा पृथ्वीचा ग्लोब
गोल हा करू शकत नाही, त्याला लिमिटेशन्स आहेत. ओके, खूप मोठा तुम्ही करू शकत नाही. नकाशा हवा तेवढा मोठा करू शकता, अशा भिंतीवर सुद्धा तुम्ही नकाशा तयार करू शकता. पण पृथ्वीचा जो गोल आहे तो तुम्ही ठराविक आकाराच्या वरचा करू शकत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही नकाशा, हा मला माहितीये, मी सांगते ते ऐका, हो नका म्हणून. नकाशाचा दुसरा फायदा असा आहे की तो तुम्ही गुंडाळी करू शकता आणि सहज एकीकडनं दुसरीकडे नेऊ शकता. तसं गोलाचं होत नाही. तो गोल तुम्हाला असा हातातच किंवा कशात तरी घालून न्यायला लागतो, कारण तो नेणं सहजासहजी शक्य नाहीये. म्हणून आपण नकाशा तयार करतो आणि पृथ्वीचा गोल न वापरता, जेव्हा छोट्या प्रमाणात तुम्हाला वापरायचं असेल तेव्हा पृथ्वीचा गोल वापरू शकता. पण जेव्हा तुम्हाला मोठ्या प्रमाणात काहीतरी दाखवायचंय, आता पृथ्वीचा गोल साधारण जर एवढा असेल तर त्याच्यात भारताचा नकाशा तुम्हाला एवढाच दिसेल. पण जर तुम्हाला भारताची सगळी राज्य दाखवायची असतील, त्या राज्यांमधल्या काही शहरं दाखवायची असतील, जिल्हे दाखवायचे असतील, तर तुम्हाला मोठा नकाशा तयार करायला पाहिजे. मग ती सगळी माहिती सुद्धा तुम्ही त्या गोलावर दाखवू शकत नाही. या सगळ्या कारणांमुळे आपण नकाशा तयार करतो. हा नकाशाचा मुख्य फायदे आहेत. कळले सगळ्यांना? हो टीचर. हो मॅम. आता येस मॅम. येस, ठीक आहे. आता पुढचं जे महत्वाचा जो आपला हा धडा आहे ते नकाशाचं प्रमाण. जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला प्रमाणातच नकाशा तयार करायला लागतो. असं नाही होऊ शकत की तुम्ही भारत आपला देश आहे म्हणून मोठा दाखवला आणि पाकिस्तान आपला नाही म्हणून छोटा दाखवला. सो हे प्रमाणातच तुम्हाला त्या कागदावर दाखवायला लागतात. ह्याला म्हणतात नकाशाचं प्रमाण. ओके, आता नकाशाचं प्रमाण म्हणजे त्याची व्याख्या काय होईल, तर जेवढं कुठलेही पृथ्वीवरचे 2 बिंदू तुम्ही घेतले, 2 बिंदू घ्या किंवा 2 शहरं घ्या किंवा 2 कुठल्याही गोष्टी, मी म्यूट करते सगळ्यांना, तुम्ही फार गडबड करता. येस, ओके. सो पृथ्वीवरचे जे कुठलेही 2 बिंदू आहेत, ओके, त्या 2 बिंदूंमधलं जमिनीचं अंतर, जमिनीवरचं अंतर आणि त्याच 2 बिंदूंचं त्या तुम्ही जो नकाशा काढलाय, जो कागद आहे, त्या कागदातलं अंतर, यातला जो संबंध आहे, यातलं जे गुणोत्तर आहे, ते म्हणजे नकाशाचं प्रमाण. ओके, त्याला म्हणतात नकाशाचं प्रमाण. आता हा प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी जमिनीवरचं अंतर आधी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, जर तुम्हाला जमिनीवरचं जर अंतरच माहिती नसेल तर तुम्ही नकाशा नाही काढू शकत. त्यामुळे आधी जी सगळी मोजमाप जी होतात, ओके, त्याला सर्वेक्षण असं भूगोलात म्हणतात. त्याला शब्द आहे सर्वेक्षण. तुम्ही बऱ्याच वेळा रस्त्याच्या कडेने लोक काहीतरी असे 3 ह्याचं लाकडी स्टँड घेऊन मोजमाप करताना जर बघितलं असेल, ओके, तर ते रस्त्याच्या कडेने किंवा इंजिनियर्स वगैरे जे असतात ते तुम्ही रस्त्याच्या कडेने बरेच वेळा बघितलं असेल की ते कशाची तरी मोजमाप घेत असतात रस्त्याची. सो त्या गोष्टीला सर्वेक्षण असं म्हणतात. सो ह्या सर्वेक्षणात पहिल्यांदा जमिनीवरची मोजमाप घेतली जाते, म्हणजे जमिनीवरचं अंतर घेतलं जातं. आणि जर ज्या प्रमाणात तुम्हाला नकाशा तयार करायचा आहे, जेवढा तुमच्याकडे कागद आहे, तुमच्याकडे छोटा कागद आहे, तुमच्याकडे मोठा कागद आहे, जेवढ्या आकाराचा तुम्हाला नकाशा तयार करायचा आहे त्या प्रमाणात त्याचं प्रमाण घेऊन तुम्ही ती सगळी जी मापं आहेत ती छोटी करता. याचं तुम्हाला सोपं उदाहरण मी सांगते. जेव्हा तुम्ही हे काढता, आलेख काढता, आलेखात काय करता तुम्ही? एक मिनिट, मी अनम्यूट करते सगळ्यांना आणि मी सांगेन त्यानेच बोलायचं, सगळ्यांनी एकदम बोलायचं नाहीये. हा, सांगा मला आलेख कसा काढतात, कोण सांगेल? आलेख, हा, गणितात तुम्ही आलेख काढता ना? जागृती.
आलेख वहीवर पट्टी मी सांगितलंय का बोलायला? मी नाव घेतल्याशिवाय बोलायचं नाहीये. हो मॅडम, तुम्ही नाव घ्या. जागृती बोल. टीचर, सर्वात आधी तर आपण आलेख काढताना आधी आलेख वहीचा यूज करतो. टीचर, आलेख वहीमध्ये आधी आपण एक्स व वाय अशा 2 रेषा काढतो. वाय ही जी रेषा असते ना, ही अशी उभी रेषा असते आणि एक्स ही रेषा अशी आडवी असते. आणि टीचर, आपल्याला ना म्हणजे कोणत्या गोष्टीचा आलेख काढायचा आहे हे आपल्याला याचं एक उदाहरण असतं. टीचर, आता आपण फॉर एक्झाम्पल असं घेऊयात की एका वर्गात टीचर 3 वर्ग आहेत, 5वी, 6वी आणि 7वी. तर टीचर हे तिघही वर्गांमध्ये समजा आपल्याला मुलांची संख्या दिलेली आहे आणि कोणत्या वर्गात किती मुलं आहेत किंवा टीचर असं जर आपल्याला सांगितलेलं असेल तर टीचर आपण तिथे आधी आपली जी स्केल असते, स्केलने माप घेऊन तसे ते छोटे छोटे असे आलेख काढतो आणि आलेख काढल्यानंतर मग तिथे आपण खाली त्याला नाव वगैरे देऊन मग त्याचं उत्तर काढतो टीचर. यालाच आलेख असं म्हणतात. सांगू का लावण्या? टीचर, मी सांगू का रिपीट शॉर्टकट मध्ये? एक मिनिट. बबन टीचर, चुकलं का? नाही, चुकलं नाही, पण अजून विचारूयात आपण. बबन सांग. कोण टीचर? बबन. त्याने हात वर केलाय आणि बोलत नाहीये. बर, पारसराम, हात का वर केलेत तुम्ही मुलांनो? गणेश बोल. परसराम नाव आपलं घेतलंय. अगोदर आलेख वहीमध्ये SY असे 2 नाव देतो आणि रेष मारून घेतो. मग नंतर नाही का आपण खाली 5वी ब, 5वी ब, 6वी ब, 7वी ब, 8वी ब असे नाव देऊन घेतो. मग त्याच्या साईडला नाही का आपण 5वी ब मध्ये किती विद्यार्थी आहे तेवढी संख्या अशी म्हणजे 1 पासून नाही तर 0 पासून 8 करतो. मग 5वी ब मध्ये 10 संख्या असली ना, मग आपण त्या रेषा वरती नेतो आणि पेन्सिलनं त्या भरून घेतो. म्हणजे इथपर्यंत 5वी ब मध्ये संख्या आहे. तसंच आपण 5वी ब, 6वी ब, 7वी ब, 8वी ब असं 9वी ब पुढं करत जातो. मग ते कम्प्लीट झाल्यावर त्याच्या बाजूला एक पेज असतं व्हाईट कलरचं, त्याच्यावर आपण लिहितो. ठीक आहे मॅम, मी सांगू का लावण्या? सांगू सोनाली. सोनाली बोल. येस मॅम. मॅम, आलेख म्हणजे एक आलेख वही राहती आणि त्याच्यावर ना आपण XY आणि X ही आडवी रेष राहती आणि Y ही आपण उभी रेष घेतो. Y रेषेवर आपण 1-1 सेंटीमीटरनी अंक लिहित जातो. पहिल्यांदा आपण 10 लिहायचं, नंतर 20, नंतर 30 असे अंक आपण 100 पर्यंत लिहित जायचे. मग नंतर समजा आता 8 क्लास मध्ये 70 मुलं मग 17 ला ते असे उभी रेष मारून रंगवीत जायचं. मग नंतर परत 7 क्लास मध्ये 60, मग 60 पाडायची रेष पाडायची 60 लोक असं. याला आलेख म्हणतात. सांगू का आलेख म्हणजे काय शॉर्टकट मध्ये? मी सगळ्यांना म्यूट केलंय आता. मुलांनो, मी प्रश्न काय विचारते, तुम्ही उत्तर काय देताय? तुम्ही सगळ्यांनी मला आलेख कसा काढायचा हे सांगितलं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि एकाने ते उत्तर दिल्यावर दुसऱ्याला विचारलं की दुसऱ्याने काहीतरी वेगळं सांगायचं. सगळेजण तेच सांगताय मला. पहिली तर गोष्ट मी विचारलं होतं, आपलं चाललंय नकाशा प्रमाण. बेसिकली आपण बघतोय तो टॉपिक प्रमाण कसं करायचं. ओके, तर मला साधं हवं होतं की आलेखात तुम्ही एक प्रमाण घेता. आलेखात तुम्हाला 1 सेंटीमीटरच्या चौकोन आखून दिलेले असतात आणि त्या चौकोनाचे परत छोटे छोटे चौकोन असतात 1 मिलीमीटरचे.
तर तुम्ही त्या 1 सेंटीमीटर साठी काहीतरी प्रमाण घेता. ओके, जेवढा तुमच्या आलेखाचा साईज आहे, आलेखाचा साईज सुद्धा वेगवेगळा असतो. कागद, तुम्ही छोटा कागद बघितलाय, पण आलेख मोठा सुद्धा काढू शकता. तुम्ही मोठा साईजचा पेपर घेतला तर तुम्ही मोठा काढू शकता. ओके, मला जे तुम्हाला सांगायचंय ते प्रमाणाबद्दल सांगायचंय. सो तुम्ही 1 सेंटीमीटरला 10 मुलं घेता का 1 सेंटीमीटरला 100 मुलं घेता, त्याच्याप्रमाणे तुमचा आलेख बदलणार आहे. असं नाहीये की आलेखाला तेवढंच घ्यायला पाहिजे तुम्हाला. ओके, जसा तुमच्याकडे साईज अवेलेबल आहे कागदाचा, आलेखाचा, त्याच्याप्रमाणे तुम्ही प्रमाण बदलू शकता. मी सगळ्यांना अनम्यूट केलंय परत. एक मिनिट. हा, केलंय अनम्यूट. कळलं का तुम्हाला प्रमाण, आलेखाचा वरचं प्रमाणाचा अर्थ कळला का? यस मॅम. एक्स काढला, वाय काढला, ते सगळं ठीक आहे, पण बेसिकली जो आलेख काढता तुम्ही तो एका प्रमाणात काढता, काहीतरी प्रमाण घेता तुम्ही त्याच्यासाठी. मग ते एक्स अक्षांशसाठी आणि वाय ऍक्सिस साठी घेता. आलंय लक्षात? हॅलो टीचर विचारू का? हा विचार. हो मॅम. टीचर, आता तुम्ही विचारलं की आलेख म्हणजे काय, तर त्याला आपण असं पण आन्सर देऊ शकत होतो की जमा केलेली जी माहिती आहे तिला दर्शवली जाणारी एक आकृती म्हणजे आलेख, आणि त्याचं उदाहरण म्हणजे नकाशा. नाही, आलेख आणि नकाशा वेगवेगळं. आलेखावर तुम्हाला कंपल्सरी एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस वगैरे असतात. नकाशावर तसे तुम्हाला एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस वगैरे नसतात. किंवा तुम्हाला गणितात आता हे झालंय का विभाजित वर्तुळ? नाही टीचर, तो पाठच नाहीये. नाही मॅम. बरं, ठीक आहे. नाही मॅम, विभाजित स्तंभालेख झाले. अच्छा, स्तंभालेख झालाय. ओके, ठीक आहे. सो हे वेगवेगळे प्रकार आहेत. बेसिकली कुठल्याही प्रमाणात तुम्हाला जेव्हा माहिती सादर करायची असते एका प्रमाणात, त्यासाठी हे वेगवेगळे प्रकार. मी तुम्हाला नकाशाचं आलेखाचं उदाहरण का सांगितलं, कारण तुम्ही आलेख ऑलरेडी सगळ्यांनी काढलेला आहे. तुम्हाला त्यांनी ते प्रमाण तुम्ही घेतलं होतं. तुम्ही तिकडे कडेला लिहिता सुद्धा ना की एक्स ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर काय 10 मुलं, वाय ऍक्सिस वर 1 सेंटीमीटर बरोबर काय जे काय असेल ते त्यांचे टक्के वगैरे असं काहीतरी. टीचर, आलेखवर प्रमाण प्रत्येकाचं वेगवेगळं पण असतं, आपल्याला ते पण समजतं. काय वेगवेगळं असतं टीचर? ते किती वर्गातले किती मुलं असे वेगवेगळे. हा, बरोबर. जसा तुम्ही आलेख काढा, जशी तुमच्याकडे माहिती असेल त्या प्रमाणात तसा तो आलेख बदलतो. सो म्हणून मला बेसिकली जे तुम्हाला सांगायचंय ते प्रमाण. कुठलाही आलेख जेव्हा तुम्ही काढता तेव्हा एक ठराविक प्रमाण असतं. तसंच सेम नकाशात असतं, जे मी तुम्हाला मागे सांगितलं. सर्वेक्षण करतात आधी माहिती किंवा अंतर, प्रत्येक 2 बिंदूंमधली अंतर मोजली जातात. प्रत्यक्ष लोक पूर्वी, आता जेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, सॅटेलाइट्स नव्हते, तेव्हा लोक ऍक्च्युली जमिनीवर जायची. आता सुद्धा तुम्हाला गावात माहितीये प्रत्येकाचे प्लॉट्स असतात, प्रत्येकाच्या जमिनी असतात, शेत जमिनी असतात, त्या ऍक्च्युली जाऊन लोक मोजतात. ओके, आणि ती मोजल्यानंतर तुमच्या घराचा किंवा तुमच्या जमिनीचा नकाशा तयार केला जातो. म्हणजे सगळ्यात नकाशा तयार करण्यात सगळ्यात पहिली पायरी काय आहे, तर आधी सर्वेक्षण करणं, मोजमाप करणं. मोजमाप आता 2 प्रकारचे असतात. एक तर अंतराची, म्हणजे आडवी अंतर, आणि एक तर उंची. वेगवेगळ्या तुम्हाला माहिती आहेत, पर्वत रांगा आहेत, वेगवेगळ्या गोष्टींची उंची, जी काय पृथ्वीवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांची उंची. सो उंची पण मोजली जाते आणि आडवी अंतर पण घेतली जातात. आणि मग ही सगळी एका प्रमाणात कमी करून, छोटी करून नकाशावर किंवा कागदावर लिहिली जातात. आता तुम्हाला सोपं उदाहरण देते की समजा पुणे आणि मुंबई
अशा दोन तुम्ही पॉइंट्स घेतले, 2 शहरं घेतली. त्यातलं जमिनीवरचं अंतर किती आहे? समजा आहे 150 किलोमीटर. ओके, किलोमीटर आहे हा, 150 किलोमीटर. आणि जेव्हा तुम्ही नकाशा बघता एखादा महाराष्ट्राचा, तेव्हा कदाचित तिथे ते फक्त 1 सेंटीमीटर दिसतं तुम्हाला. नकाशावर पुणे आणि मुंबईतलं अंतर फक्त 1 सेंटीमीटर आहे. ओके, म्हणजेच 1 सेंटीमीटर साठी 150 किलोमीटर हे त्या नकाशाचं प्रमाण झालं. म्हणजे त्या नकाशावर कुठलेही जर 2 बिंदू घेतले तुम्ही, त्यातलं अंतर जर 1 सेंटीमीटर असेल, तर प्रत्यक्ष जमिनीवरचं अंतर त्या 2 बिंदूंमधलं असणार 150 किलोमीटर. ओके, आता जर मला सांगा, समजा 2 तुम्ही कुठलेही तिथे बिंदू घेतले, त्यातलं अंतर आहे 2 सेंटीमीटर. ओके, नकाशावर आहे त्याचं अंतर 2 सेंटीमीटर. तर प्रत्यक्षात जमिनीवर त्याचं अंतर किती असेल? चॅट बॉक्स मध्ये टाका. बरं थांबा, अनम्यूट करते, सांगा. कळलं, रिपीट करायचंय, कळलं. प्रत्येकाने का सांगायचं हे? एक नकाशा आहे, मी उदाहरण सांगितलं की एक नकाशा आहे, त्या नकाशात पुणे आणि मुंबईतलं अंतर आहे 1 सेंटीमीटर. ओके, 300 सेंटीमीटर मॅम. आता रिपीट करायला सांगितलं ना क्वेश्चन, मग मध्येच का बोलायचं? सो पुणे आणि मुंबईतलं अंतर जे आहे ते 1 सेंटीमीटर आहे आणि प्रत्यक्षात तुम्ही जमिनीवर जर मोजलं तर त्यातलं अंतर आहे 150 किलोमीटर. म्हणजे त्या नकाशाचं प्रमाण काय झालं? 1 सेंटीमीटर साठी 150 किलोमीटर. ओके, असं त्या नकाशाचं प्रमाण झालं. जे तुम्ही आलेखात जसं लिहित होतात प्रमाण, तसं ह्या नकाशाचं प्रमाण आहे 1 सेंटीमीटर साठी 150 किलोमीटर. तर समजा त्याच नकाशावर 2 बिंदूंमधलं अंतर 2 सेंटीमीटर असेल, तर प्रत्यक्ष जमिनीवरचं अंतर किती झालं? 300 किलोमीटर. 300 किलोमीटर. बरोबर, 300 किलोमीटर. एकाला मी म्हणलं 300 किलोमीटरला बरोबर, तर सगळ्यांचा 300 किलोमीटरला बरोबरच असणार आहे ना. मग सगळ्यांनी का वेगवेगळी उत्तरं द्यायची? सो त्या नकाशात 2 सेंटीमीटर असेल तर त्यातलं प्रमाण आहे 150. आता मला सांगा, 2 जमिनीवरचे 2 बिंदू आहेत. ओके, त्यातलं अंतर आहे 500 किलोमीटर. ओके, लिहून द्या तुम्हाला हवं असेल तर. 2 बिंदू आहेत जमिनीवर, त्यातलं अंतर आहे 500 किलोमीटर. ओके, आणि त्याचं नकाशावर मधलं अंतर आहे 5 सेंटीमीटर. ओके, जमिनीवरचं अंतर आहे 500 आणि नकाशावरचं अंतर आहे 5 सेंटीमीटर. तर त्या नकाशाचं प्रमाण काय होईल? 100. बरोबर, 100. येस, बरोबर. सो त्या नकाशाचं प्रमाण होईल 100, कारण इकडे 500 आहेत आणि इकडे 5, म्हणजे 500 भागिले 5 म्हणजे 100. सो आता हे नकाशाचं प्रमाण लिहिताना कसं लिहितात? 1 सेंटीमीटर साठी 100 किलोमीटर. ओके, 1 सेंटीमीटर साठी 100 किलोमीटर असं त्या नकाशाचं प्रमाण झालं. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? ओके, आता तुमच्या धड्यामध्ये पहिल्या सुरुवातीला धड्यामध्ये त्यांनी काही काही गोष्टी दिल्यात तुम्हाला करायला, त्या तुम्ही आज होमवर्क साठी करून बघा. ओके, त्याने जे जे कुठलं काय काय करायला सांगितलंय, एक फोटोचं एक्झाम्पल दिलंय, उदाहरण दिलंय. नंतर एक नांदगाव, पिंपळगाव आणि बोरगाव यातलं अंतर आणि त्याच्यातलं प्रमाण, नकाशाचं प्रमाण हे दिलेलं आहे. सो ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आता पुढे तुम्ही जर बघितलं तर एक महाराष्ट्राचा नकाशा दिलेला आहे तिथे. ओके, आता त्या महाराष्ट्राच्या नकाशात तुम्ही बघा, पहिल्यांदा तर
त्याचा तो कशाबद्दलचा नकाशा आहे. जे पुढचे घटक आहेत प्रमाणाशिवाय जे पुढचे घटक आहेत ते महाराष्ट्र राज्य, म्हणजे तुम्हाला कळतं हा नकाशा कशाचा आहे, तर आहे तो महाराष्ट्र राज्याचा. त्याच्या वरती जर बघितलं तर तिथे दिशा दाखवलेली आहे, म्हणजे वरची जी दिशा आहे तिला उत्तर दिशा म्हणतात. ओके, ठीक आहे, तुम्हाला नंतर सांगते मी. आता एवढंच लक्षात ठेवा ती उत्तर दिशा आहे. आता त्याच्या खाली जे लिहिलेले आहे बघा प्रमाण प्रकार. ओके, सो 3 प्रकारे त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. पहिलं जे आहे 1 सेंटीमीटरला 60 किलोमीटर. ओके, तिथे ऍक्च्युली इज इक्वल टू ची साईन केली आहे, बरोबरची साईन केली आहे, पण ती खरं बरोबरची साईन नसते. तिथे त्यांनी 2 हे बिंदू द्यायला पाहिजेत. 1 सेंटीमीटरला 60 किलोमीटर, कारण 1 सेंटीमीटर बरोबर 60 किलोमीटर असं नसतं गणितात. ओके, सो 1 सेंटीमीटर साठी 60 किलोमीटर असं त्या नकाशाचं प्रमाण आहे. हा पहिला प्रकार दिलेला आहे. त्याच्या खाली जर बघितलं तर 1 सेंटीमीटर 60,000 सॉरी 60,000 नाही आहेत, 60 लाख आहेत. ओके, एकासाठी 60 लाख. आता तिथे जर बघितलं तुम्ही कुठलेच शब्द लिहिलेले नाहीयेत किंवा कुठलेच युनिट त्याच्यात लिहिलेलं नाही, म्हणजे सेंटीमीटर किलोमीटर असं काहीच शब्द कुठलेच नाहीयेत, नुसते आकडे. 60 लाख. आणि त्याच्या खाली जर बघितलं तर प्रत्यक्ष चित्र काढलेलं आहे त्या प्रमाणाचं, जे नकाशाचं प्रमाण आहे त्याचं चित्र काढलेलं आहे. सो असे 3 प्रकार आहेत नकाशा प्रमाण दाखवायचे. ओके, आता ते असे का दाखवतात याला वेगवेगळी कारण आहेत. तर पहिल्यांदा आपण बघूयात जो पहिला प्रकार आहे ज्याच्यात सेंटीमीटर आणि किलोमीटर असे शब्द आलेले त्याला म्हणतात शब्द प्रमाण. ओके, दुसरं जे आहे ज्याच्यात शब्द आलेले नाहीयेत नुसतेच आकडे आहेत त्याला म्हणतात अंक प्रमाण. ते त्याच्याच प्रमाणे तुम्ही नावं लक्षात ठेवा. अंक प्रमाणात म्हणजे फक्त अंक असतात, शब्द प्रमाणात शब्द असतात. आणि रेषा प्रमाण जिथे प्रत्यक्ष एक रेखा काढलेली आहे, एक पट्टी काढलेली आहे, म्हणून त्याला रेखा प्रमाण किंवा आलेखात्मक प्रमाण असं म्हणतात. जे मी मगाशी तुम्हाला आलेखाचं पण उदाहरण बघितलं होतं, आलेख. सो आलेख प्रमाण असे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. आता ह्याचं महत्व काय? एकच प्रकार का नाही देत, एवढे 3 प्रकार कशाला देतात? सगळ्याचा अर्थ तर सारखाच आहे. मग हे वेगवेगळे असे 3 प्रकार का बरं देतात? याचे आपण काय काय फायदे आणि तोटे आहेत, ओके, कुठल्या प्रमाणाचा काय फायदा आहे आणि कुठल्या प्रमाणाचा काय तोटा आहे हे एक एक बघणार आहे. आता एकच मिनिट, मी आधी तुम्हाला अनम्यूट करते. एवढं कळलं असेल किंवा एवढं जे शिकवलं नाहीये त्याच्यावर नाही, जेवढं शिकवलंय आता त्याच्यात जर काही शंका असतील तर मला विचारा. बोला. कळलं टीचर, काहीच शंका नाही. अच्छा, मनीषाला काहीच शंका नाहीये. मॅम ओके, हा, मलाही काही शंका नाही. मला नाव सांगून बोला पुढे. मॅम मी चेतन बोलतो, मला काही शंका नाही. चेतनला काय म्हणायचंय? काही शंका नाही. बर, ज्यांना शंका नाही आहेत त्यांनी नका सांगू मला, ज्यांना शंका आहेत त्यांनी विचारा. मॅम निष्कर्ष म्हणजे काय? प्रेरणा. निष्कर्ष निष्कर्ष म्हणजे तुम्ही जे प्रयोग करता ना त्या प्रयोगाच्या अंतिम तुम्हाला काय सापडलं, त्या प्रयोग केल्यामुळे तुम्हाला काय सापडलं, तुमचा निष्कर्ष काय आला, त्याला म्हणतात निष्कर्ष. यस मॅम, समजलं. ओके, पुढे. बरं चला मग आता मला सांगा नकाशा प्रमाण म्हणजे काय? नकाशा प्रमाणाची व्याख्या सांगा मला. कोण सांगताय व्याख्या? तुमच्या शब्दात हवी मला.
माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? येस मॅम. चला सांगा हो मॅम. नकाशा प्रमाण म्हणजे काय सांगा? समजलं म्हणलात ना सगळं? मग मूळ प्रश्न विचारला मी, नकाशा प्रमाण म्हणजे काय? कोण बोलणार आहे? दत्तात्रय हात वर केलाय, बोल. पृथ्वीवरील 2 बिंदूतील अंतर. परत सांग, ऐकू नाही आलं मला. पृथ्वीवरील 2 बिंदूतील अंतराला अतिसंक्षिप्त. नाही. नेहा बोल. मॅम मी सांगू का हरिओम? हा हरिओम बोल. मॅम जे नकाशाच्या आजूबाजूला पा ते रेखावृत्ताना काहीतरी नाव दिलं राहतं ते डिग्री त्याला म्हणतात. नाही, काहीतरी भलतच सांगतोयस तू. मॅम मी सांगू? नाव टीचर मी सांगू अदिती? हा अदिती बोल. तिचे प्रदेशाचे जे रेखाटन आहे ते नकाशामध्ये नेहमी म्हणजे कागदानुसार केले जाते, छोट्या आकारामध्ये. तर ते आपल्याला म्हणजे प्रत्यक्षामध्ये केवढं आहे ते दाखवण्यासाठी जे म्हणजे प्रमाण वापरले जातं, जसं की फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर वगैरे. तर ते जे प्रमाण आहे त्याला नकाशा प्रमाण म्हणतात. बरोबर. अजून कोणी सांगणार आहे? टीचर आणि ना एक ऍड करायचं होतं, हे जे प्रमाण आहे ना ते म्हणजे जे प्रदेश आहे ना त्याच्यानुसार बदलू सुद्धा शकतं. जसं की आपल्याला इथून म्हणजे पुणे ते मुंबई घ्यायचंय किंवा तिथल्या तिथे काय बोलतात तिथल्या तिथेच पिंपरी चिंचवड ते कोथरूड एवढं घ्यायचं असेल त्या प्रमाणा म्हणजे प्रदेशावर आहे. प्रदेशानुसार नाही बदलणार, कागदाच्या आकारानुसार बदलेल किंवा नकाशाच्या आकारानुसार बदलेल. हो टीचर, ते चुकून गेलं. पृथ्वीवरचं तर अंतर तेच राहणार ना, सेमच राहणार. नकाशावरती मॅम बदलणार. हा मी सांगू? हा बोल. नकाशा प्रमाण म्हणजे नकाशावरील मोजमापांचे एकक आणि जमिनीवर वास्तव म्हणजे मोजमापांचे एकक यांच्यातील गुणोत्तर त्याला नकाशा प्रमाण म्हणतात. बर, ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी कुठेतरी लिहून ठेवा. तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकावर पेन्सिलीने लिहून ठेवा किंवा तुमच्या वहीत लिहून ठेवा. नकाशा प्रमाण म्हणजे जमिनीवरील 2 बिंदूतील अंतर, जमिनीवरील 2 बिंदूतील अंतर व त्याच 2 बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर, यांचे गुणोत्तर प्रमाण. फुल स्टॉप. परत सांगते मी, नकाशा प्रमाण म्हणजे 2 बिंदूंमधील नकाशावरील अंतर व त्याच 2 बिंदूंमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचे गुणोत्तर. खाली एक उदाहरण लिहा. उदाहरणार्थ 1 सेंटीमीटर बरोबर 100 किलोमीटर. 1 सेंटीमीटरला 100 किलोमीटर.
आता कळलंय सगळ्यांना नकाशा प्रमाण म्हणजे काय? यस मॅम, कळलं. यस मॅम. ओके. आणि या नकाशा प्रमाणाचे जे मी तुम्हाला आता सांगितलं 3 प्रकार आहेत. शब्द प्रमाण, ज्याच्यात शब्द असतात, सेंटीमीटर, किलोमीटर, माइल्स, इंचेस, फरलॉंग, यार्ड्स, असे वेगवेगळे युनिट्स असतात, वेगवेगळे शब्द असतात. अंक प्रमाण, ज्याच्यात फक्त अंक असतात, ज्याच्यात शब्द नसतात, युनिट्स नसतात कुठलेही. आणि तिसरं आहे रेषा प्रमाण, की ज्याच्यात प्रत्यक्ष आकृती काढलेली असते. असे 3 वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे जे डिटेल्स आहेत, फायदे तोटे, ते म्हणजे काय, हे सगळं आपण उद्याच्या लेक्चरला, उद्याच्या तासाला बघूया. चालेल? येस मॅम. यस मॅम. गुड नाईट. मॅम, बाय टीचर. गुड